हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 147. वय. अफलातून नगरीमध्ये भर बाजारात एक चांगला म्हातारा माणूस सपत्नीक भेटला. ती दोघंही जखड म्हातारी झालेली होती. काय चीजवस्तू पाहिजे होती ती खरेदी करणं चाललं होतं. ती दोघं जमेल तेवढ्या चपळाईने हालचाली करत होती. त्या हालचालीत उत्साहाचा महापूर वाहत होता. दोघंही आनंदी होती. त्यांना विचारलं, आजोबा झाली का खरेदी? घरचं कोणी बरोबर आलं नाही का? चाललंय सामान सुमान घेणं. आम्ही आहोत की संग संग. आणि कोण कशाला पाहिजे? आजोबा उत्तरले. वय काय तुमचं दोघांचं? इतक्या म्हातारपणी तो उत्साह पाहून वयाचं कुतूहल जागं झालं. वय म्हणजे? हां वर्षं म्हणताय. इथं कोणी मोजलीत? गरजच काय, मजेत जगतोय. काय फरक पडत नाही. आता दिस आनंदात घालवतोय. किती का वर्षं असेनात? म्हातारा हसत हसत म्हणाला. तुम्हाला तुमचं वय माहीत नाही? मी उगाचच पिच्छा पुरवला. तुम्हाला पाहिजे तर ऐका. तो पारावरला बामण माझ्यापेक्षा 1 पावसाळा कमी हाय, असं माझी म्हातारी सांगायची. ती त्याच्या जन्माला त्याच्या आईला त्याल लावायला होती. म्हाताऱ्याला त्याच्या वयाची अजिबात फिकीर नव्हती. तो आनंदात होता. त्याला काळाचा कसला काही फरक पडत नव्हता. काळ वाहतो आहे तर त्याला वाहू दे. आपण त्याची दखल व्यवहारात घेतली तरी खाजगी जीवनात घेऊ नये. कोणीतरी रस्त्यात भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि नेमका नको तो प्रश्न विचारतो. आज तुमचे वय किती आहे? आपणही गाफीलपणे सांगतो 50, 60, 65 वगैरे. सांगता सांगता आपला चेहरा उतरतो, कारण वय झाल्याची जाणीव होते. हा लेकाचा भेटेपर्यंत आपण ठीक असतो, पण आता मनात आयुष्य संपत आल्याची घंटा वाजायला लागते. ही काळाची दखल विनाकारण आनंदावर विरजण लावतं. त्यापेक्षा आपण पिकत जावे, गोड होत जावे. आपल्या गोडीची चव आणि त्याचा सुगंध असं म्हणतात पसरावा. जो जो श्वास घेईल त्याच्या नाकात तो सुगंध आपोआप जावा, अगदी आपल्याही नकळत. मोजदाद करण्याच्या फंदात आपण पडू नये. मोजायचं काम चित्रगुप्ताचं आहे, त्याला मोजू द्यावे. मोजायला शिल्लक राहिले नाही की मोजता मोजता तो आपोआप थांबेल, अगदी आपल्याही नकळत. कथामृत 148. कर्मधर्म. आमच्या शाळेत एक शिपाई होता. त्या शिपायाची सारखी तक्रार असायची की त्याला अनेक कामे करावी लागतात. कोणी श्रोता मिळाला तर तो याबाबत सदा कुरकुर करायचा. एकदा तो असाच विडी ओढत ओढत एका श्रोत्याला आपल्या कामांचे गाऱ्हाणे सांगत होता. छे, वैताग नुसता. वर्गावर्गातून नोटीस फिरवावी लागते. मास्तरांची कामे करावी लागतात. चहा आणावा लागतो. कंटाळा आला बघ. मास्तरीणबाईची कामे असतात. घड्याळ बघून तासाची घंटा वाजवावी लागते. शाळेची कचेरी झाडावी लागते. हे तो सांगत असतानाच प्रिन्सिपल साहेबांची कॉल बेल वाजली. टूक टूक. तेव्हा महावैतागून तो शिपाई म्हणाला, आणि वर हा फुल्या फुल्या फुल्या. एक तरास. साधी विडी ओढू देत नाहीत निवांतपणे. छे, असे म्हणून त्याने शिलगावलेली विडी विझवली आणि तो प्रिन्सिपल साहेबांच्या कचेरीकडे गेला. आपल्या सर्वांचा अनुभव जवळजवळ असाच असतो. कोठेही जा, तेथील कर्मचारी सदानकदा चहा प्यायला गेलेला असतो. कोणीही स्वतःच्या कामाबद्दल समाधानी नसतो. कोणालाही काम करायला नको असते. प्रत्येकाची कामाबद्दल नेहमी तक्रारच असते. यासाठी भक्त पुंडलिकाचा आदर्श ठेवावा. पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा.
अशी अवस्था होते. चंद्रभागेतिरी पुंडलिक आपल्या थकल्या भागल्या आईवडिलांचे पाय चेपत होता. मातृपितृसेवा चालली होती. इतक्यात प्रत्यक्ष पांडुरंग त्याला भेटायला आला. पांडुरंगाला पाहून पुंडलिक म्हणाला, देवा, तू आला आहेस, पण मी माझ्या आईवडिलांचे पाय चेपत आहे. त्यांची सेवा करून झाली की मग तुला भेटतो. तोपर्यंत तू या विटेवर उभा राहा. असे म्हणून पुंडलिकाने तेथे जवळच असलेली एक वीट पांडुरंगाचे पुढे ठेवली आणि त्यावर भक्तासाठी विठ्ठल उभा राहिला. याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, का रे पुंड्या मातलाशी, उभे केले विठ्ठलासी. असा कसा रे तू धीट, मागे भिरकाविसी वीट. युगे झाली 28, अजूनी नाही म्हणसी बैस. विशेष म्हणजे प्रत्यक्ष त्या परब्रह्म परमात्म्याने पुंडलिकाचे हे सांगणे आणि वागणे मान्य केले आहे. हातातील काम आधी, सेवा आधी, मग बाकी सर्व काही. नाहीतर हाक मारल्यावर हातातील काम सोडून कोणी आला नाही म्हणून राग धरणारेही महाभाग आहेत. आज 28 युगे झाली तरी तो परब्रह्म परमात्मा पुंडलिकाची वाट पाहत विटेवर उभा आहे. आईवडिलांची सेवा झाल्याशिवाय अजूनही पुंडलिक पांडुरंगाला भेटायला आलेला नाही. हरि ओम.